बीडच्या प्रत्येक तालुक्यामध्ये जो आढावा होत आहे, या आढाव्यामध्ये आज परळी तालुका असेल, या ठिकाणी अंबाजोगाई असेल, तेच आहे, हे सर्व माझ्या कार्यक्षेत्रामध्ये काम करत असताना आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांना आव्हान केलं आहे की आदरणीय उद्धवजी साहेबांना स्पष्ट आणि स्पष्ट सांगितलं या पदाधिकाऱ्यांना काम करायचं आहे। सत्ता ही आम्हा शिवसैनिकासाठी महत्त्वाची नाही, सत्ता अगोदर नव्हतीही, पण आमच्यासाठी फार या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आज आदेश दिला आहे पुणे बीड जिल्ह्यामध्ये आढावा प्रत्येक तालुक्यामध्ये आढावा बैठक घेण्यासाठी। आणि मी पुन्हा आज 11 तालुका फिरत आहे आणि आढावा बैठक पक्षाचं पडझड किती झालं, पक्ष मजबूत करण्यासाठी काय करावं लागतं, प्रत्येक तालुका प्रमुख, प्रत्येक शहर प्रमुख, जिल्हा प्रमुखच्या माध्यमातून आणि आज बैठका चालू केलेल्या आहेत। आणि पक्ष भविष्यामध्ये भक्कम करण्यासाठी, उद्धव साहेब हात बळकट करण्यासाठी, त्यासाठी गल्ली गल्ली गावागावामध्ये आम्ही एक अभियान चालू केलं। गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक या अभियानातून शिवसेना परत पक्ष प्रमुख हात बळकट करण्यासाठी, मजबूत करण्यासाठी आम्ही जिल्हाद्वारा चालू केले। बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक बैठकीमध्ये एक संघर्ष दिले आहेत। आज संघर्षाचा काळ आहे, त्यासाठी तुम्ही घाबरून जाऊ नका। पडझड झालं, काय झालं, परत उमटीने, परत ताकदीने, भरारीने आपल्याला गरुड झेप घ्यायचे आहेत। आणि आपसाचा मतभेद बाजूला सरून जे जुने शिवसैनिक आहेत, ते शेतकरी लोक आहेत, काय पदाधिकारी, आजीमाजी पदाधिकारी, सगळ्यांना घाटीभेटी घेऊन परत शिवसैनिक ताकदीने उभा करण्यासाठी मी संदेश दिलेले। संपर्क प्रमुख यांनी जाहीर केलेला आहे, सन्माननीय संतोषजी देशमुख यांची हत्या झाल्यानंतर संपर्क प्रमुख यांनी त्यावेळेस आम्हाला सांगितले होते की जिल्हा प्रमुख रत्नाकर आप्पा आणि आम्ही त्यांना वारंवार मसाजोगाला भेटलो। संपर्क प्रमुखाचा आदेश होता आम्हाला, आणि आजच्या या परिस्थितीमध्ये सुद्धा, आज या बैठकीच्या निमित्ताने सुद्धा त्यांनी कुठेही जिल्ह्यामध्ये हार तुरे घेतले नाहीत। पण संघटनेसाठी काम करा, संघटना जोमाने वाढवा, असा त्यांचा आदेश असून आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये संघटना वाढवण्यासाठी काम करत आहोत। सत्ता कारणच आहे, मातोश्रीला इमान राखण्याने अनेक शिवसैनिक जिल्ह्यामध्ये आहेत आणि ते आता जिल्हाभरामध्ये सध्या स्वतःहून बाहेर येत आहेत आणि ते सांगताय संप्रमुखांना, आम्हाला सर्वांना, की आपण संघटना जोमाने वाढवू आणि संघटना एक मुखाने मोठी करू आणि माननीय पुन्हा एकदा या महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे व्हावेत, यासाठी संपूर्ण संघटनेमार्फत जोरात काम चाललेलं आहे।